दिवस गेलेला आज पूर्ण कामांमध्ये. पूर्ण रूम क्लीन करून काढले आज भरपूर वेळ, कारण सामान भरपूर असल्यामुळे या रूममध्ये. फक्त आता सगळे डब्बे घासायला घातले, त्यांना अरेंज करायचे. एकदा ते धुवून वाढले की नंतर मग मे बी आता देव पण मी काढेन, पुन्हा मांडेन तिथे. बघू आता, मला अन्वीचे रिॲक्शन बघावं लागतं. आणि बघा काय सुरू आहे, कसं लिहिलं पायावर. मार्कर मिळाला तिला हातात, तर बस सुरू. स्वतःवर तर लिहितेच पण माझ्यावर हे ठेवले आहेत बस. असं सामान ठेवलं, याला क्लीन करून घेतलं पूर्ण. आणि वरपर्यंत पण जेवढं पण सामान फेकायचं होतं, थ्रो आउट करायचं, सगळं टाकून दिलं. आणि आता फक्त हे अरेंज करेन व्यवस्थित. बाकी सगळं क्लीन करून घेतलं आज. काही नाही आहे तिथे. चला रस करायचा आपल्याला आंब्याचे. जवळपास 5:30 वाजले आणि झोपून उठली, थोडा वेळ झाला. आणि तिला तिच्या हातात मार्कर मिळाले. ॲक्च्युली फ्रीजवर सगळे ते ठेवलेलं सामान मी काढून घेतलं मगाशी क्लीन करायला मॉर्निंगला. आणि ते आता उठल्यानंतर तिला दिसले तर सगळं लिहून काढलं अंगावर. स्वतःच्या अंगावर तर लिहितेच, पण माझ्या पण अंगावर. हो या मँगो आहे. मँगो काय आहे? मँगो. मँगो हा पहिला वर्ष आहे जे अन्वीला म्हणजे असं कळतंय फ्रूट्स. म्हणजे आधी नव्हतं कळत, फक्त खायचं काम म्हणजे खायचं होतं. आणि आता तिला असं प्रॉपर म्हणजे फळ बघितलं तर तिला ओळखतं. तिला डाळिंब खूप जास्त खाते ना, तर तो डाळिंब तिला म्हणजे ओळखता येतो, इवन चित्रामध्ये पण आणि असं रिअलमध्ये पण. सो आता बनवते मी आंब्याचा रस. हे आहेत या वर्षीचे पहिले आंबे जे मार्केटमधून घेऊन आणले. सगळ्यात आधी तर मार्केटमधलेच आंब्यांचा रस आम्ही दरवर्षी खातो. त्यानंतर मग घरचे, कारण अजून जे घरचे आंबे असतात ना ते अजून व्हायला आहेत, अजून वेळ आहे भरपूर, कारण ते कच्चेच आहेत अजूनही. उन्हाळ्यापर्यंत ते व्यवस्थित पिकून जातात, कारण पाड जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ते नाही तोडू शकत. सो आता याला वॉश करून घेते आणि रस करते. आधी ते धुवायचं ना अन्वी, वॉश करायचं आधी. तू पिणार रस? आंबा खाणार? अच्छा हो, हे खाणार? ते पण खाणार? सर्व खाणार? बर. तर आता तू चेअरवरून उतर, मग मी पण होते. जसं तिला माहीत झालं की मी आता काहीतरी ओट्यावर करणार आहे, लगेच आपली चेअर किंवा स्टूल घेऊन येते आणि उभी होऊन जाते. अन्वी तू उतर आता तिथून. हां काय आहे? होते काय आहे? काय आहे? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? मँगो. मँगो. आंबा. काय आहे? आंबा. काय आहे? म्हण आंबा. आंबा म्हण ना. नो. हो काय आहे? आंबा. आंबा. छान छान रंगवले हात. असंच रंगवायचे रोज. नाही सांगत. वातावरण आहे बाहेरचं, पूर्ण पावसाचं वातावरण आहे. सकाळी फक्त थोडा वेळ सकाळी ऊन निघाली, त्यानंतर कंप्लीट ढगाळ वातावरण आहे. आणि थोड्या वेळ आधी पाऊस पण येऊन गेलेला, मग सकाळला पण आला आणि आता थोड्या वेळ आधी पण बऱ्यापैकी पाऊस येऊन गेला. काही कळत नाही. उद्या आहे गुढीपाडवा. बघू आता गुढीपाडव्याची कशी काय तयारी होते, काय होतं. अजयला मी लवकर जायचं आहे उद्याला, सो त्या हिशोबाने सगळं तयार करावं लागेल. दरवर्षी पण तसं त्याला सुट्टी नसते गुढीपाडवाला, आणि मी एकटीच पूजा करते घरी. तर मागच्या वर्षी तर रणवीने खूप त्रास दिला होता. बघू आता यावर्षी. तसं नाही करायचं, रस करायचा आपल्याला. चला आधी धुवून घेऊ. इथं उभी राहा. खूप जणांना बघितलंय आंब्याचा रस बनवताना मला ते मिक्सरमध्ये घालतात. मला नाही आवडत तसं करायला, कारण ते केलं ना मिक्सरमध्ये तर ते एक प्रकारचं शेक सारखं वाटतं. आणि ते जेवढं ओरिजिनल त्याची टेस्ट असेल तेवढं ओरिजिनल नाही वाटत. जेवढं हाताने बारीक करता येईल तेवढंच हाताने बारीक करायचं. खूप छान वाटतं तसं पण खायला.
एकदा ट्राय करून बघा. आणि मला पर्सनली तसंच खायला आवडतं, मला मिक्सचरमधलं नाही आवडत. खूपच जर आंबा आतमधून जर कच्चा आहे आणि हाताने त्याचं जर स्मॅश होत नाही आहे तरच मग मिक्सचरला लावायचं. जर व्यवस्थित आंबा पिकलेला आहे तर हातानेच व्यवस्थित स्मॅश होतो. एवढे गार आहेत आंबे फ्रीजमध्ये असल्यामुळे की मला ते हाताने करताना पण इतकं गार वाटते. आणि एक तर आज चुकीने हे झालं, नख जास्तच कटून गेला माझ्या हातात, त्यामुळे इथं आग पण होत आहे. थोडा वेळ राहू देते, नॉर्मल टेम्परेचरवर येऊ देते त्यांना, मग करते रस्त्याचं. अच्छा, काय केलं? हे लिहिलं छान, एक नंबर. टॅटू टॅटू बनवला, टॅटू बनवली. म्हटलं आणि हे सेपरेट करून ठेवलेले आहेत. जेवढे पण याच्यातलं जे सेपरेट केलेलं आहे ते या पाण्यामध्ये घातलं. तर याला व्यवस्थित वॉश करते आधी. जे यामधलं जेवढं पण काही उरलेलं आहे यामधलं रस आंब्यांमधलं ते सेपरेट करून घेते. तर जसं इथे थोडंफार पल्प दिसत आहे आंब्याचं हे, सो हे एवढं पिकलेलं आहे की हे हाताने पण व्यवस्थित स्मॅश होत आहे. सो हे हाताने स्मॅश करायचं, मिक्सरला लावायची गरजच नाही पडत. जर खूपच हार्ड असेल मँगो आतमधून तरच मग मिक्सरला फिरवायचं आणि फक्त तेवढंच भाग फिरवायचं जेवढे ते वाटतात ना आपल्याला की असं हाताने स्मॅश नाही होऊ शकत. जसं आता हाताने स्मॅश होतो आहे तेवढंच भाग फक्त लावायचा, पूर्ण न लावता मिक्सरला. खूप जणांना हाताने हे स्मॅश करणे म्हणजे खूप घाण वाटतं. हातच त्याच्यासाठी दिलेले आहेत देवाने, तर मग त्यात काय घाण वाटायचं. हात हँड वॉश करून घ्यायचे आधी व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग बनवायचं हातानेच. सो आधी मी यांना वॉश करून घेते व्यवस्थित. जोपर्यंत हे व्हाईट नाही होत तोपर्यंत याला वॉश करत राहायचं. आता हे व्हाईट झालं पूर्ण. मला आंबा खाण्यापेक्षा आंब्याचा रस खूप जास्त आवडतो. खूप म्हणजे रोज, मागच्या वर्षी मी रोज आंब्याचा रस बनवायचे. म्हणजे जेवढे घरचे नाही खाल्ले त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त जसे घेतलेल्या आंब्याचे म्हणजे हापूस आंब्याचा रस खूप जास्त पिलेला आम्ही मागच्या वर्षी. सो हा पाणी घेताना व्यवस्थित पाणी आपलं पिण्याचं पाणी आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वॉश करून घ्यायचं आणि तो पाणी मग यामध्ये ॲड करायचं. खूप जास्त पाणी नाही घ्यायचं, थोडं पाण्यामध्ये अगदी मिक्स करायचं जेणेकरून आंब्याचा रस एकदम पातळ पण नको व्हायला.
दुसरी गोष्ट, जर तुम्हाला थोडंसं अंदाज येत असेल आधीच की आपला रस किती बनणार आहे, आंब्याचं किती म्हणजे गंजाचे हाफ बनेल की फुल बनेल, त्या हिशोबाने आधीच साखर घालायची जर तुम्हाला अंदाज कळत असेल तर, जेणेकरून रस बनेपर्यंत साखर व्यवस्थित विरघळून जातं. नाहीतर मग वेळ लागतंच विरघळायला, आपण लगेच नाही पिऊ शकत. पद्धतीचे जे चमच असतात त्याला काठ असतात, जनरली घरी असतात हे जुन्या पद्धतीचे, कारण आताच्या चमचला एवढे काठ नसतात. खूप हे थोडंसं बारीक काठ आहे त्यामुळे इझिली निघून जातं अशा पद्धतीने. किंवा मग एखादा चाकू असेल ज्याला धार कमी आहे त्याच्याने पण तुम्ही काढू शकता. उन्हाळा म्हटलं की आंबे म्हणजे सगळ्यात आधी आंबे डोळ्याच्या समोर येतात. आम्ही त्या दिवशी आंबोऱ्याला पण गेलो तर भरपूर ठिकाणी आंबे लागले होते. म्हणजे शेतांमध्ये रस्त्यावरून दिसायचे शेत, तर त्या शेतांमध्ये भरपूर आंबे लागले. पण स्पेशल काय होतं ना, जिथे खूप आंबे दिसतात ना ते समजून जायचं की ते आंबट आहेत, आणि जिथे कमी आंबे आहेत ना ते समजून जायचं की ते गोड आंबे आहेत. कारण जर गोड आंबे अशा ठिकाणी जर असले रस्त्यावर वगैरे तर ते राहतच नाही. ॲक्च्युली लोक तोडून घेतात, आणि इव्हन रात्री जाऊन सुद्धा तोडतात लोक. माझ्याकडे पिठी साखर होती मागे संक्रांतीला जी पिसली होती, त्याच्यामुळे मी आधी साखर नाही घातली. नाहीतर आधी साखर घालायचं म्हणजे एकदा बनवून झालं नाही की तुम्ही लगेच पिऊ शकता, तोपर्यंत साखर व्यवस्थित विरघळून पण जातं. आणि थोडं मीठ घालायचं म्हणजे जेणेकरून तिथे टेस्ट असते ना थोडीशी आंबट गोड असं या पद्धतीची टेस्ट असतं, छान वाटतं ते. विदाऊट शुगर काढून ठेवायचं आहे मला, मगाशी पण काढून ठेवते म्हटलं. साईडचं काढून घेते कारण पसरवली नाही आहे साखर अजून. बरं झालं ते एकदम लक्षात आलं. उद्या गुढीपाडवा. वाढलं आहेत का सगळं?